बाळानो काय झालं रात्री? काय नाही का काय मुलगा होता त्यानं बाथरूम मध्ये फाशी घेतली. फाशी घेतली काय दिली? फाशी घेतली त्यानं हा? स्वतःच घेतली फाशी. ही तुला कोणी सांगितलं? तुझं नाव काय? माझं नाव रुद्राक्ष शोटकर. हा. काल रात्री तू तिथं बघायला गेलता का? आम्ही सगळी गर्दी गर्दी नाही फाशी घेताना तू बघितलं का त्याला? नाही फाशी मग घेताना तू का वाचवलं नाही फाशी घेताना? आम्ही नव्हतोच तिथं. मग तुला कोणी सांगितलं ही फाशी घेतली म्हणून? काल रात्री एका मुलानं ओरी चढून बघितलं बाथरूमच्या. कोणच्या नाव दाखव तिथं, दाखव त्याला उठव. तू बघितलं का फाशी घेतलेली? नाही मग आम्ही कशाच्या आधारावर म्हणून तू फाशी घेतली? कारण त्यानं स्वतःच असं पडलेला होता सर. हा, स्वतः पडलेला होता. पण त्यानं फाशी घेतली होती का नव्हती ही कुणीच बघितलं नाही. हा ते नाही बघितलं. कुणीच बघितलं नाही. खरोखरच ह्याला कुठंतरी कुणीतरी सांगितलेलं आहे की फाशी घेतलेली आहे. खरोखरच ह्याला सुद्धा ह्याचं ब्रेन वॉश केलेलं ह्या संस्था चालकांना वाटतंय की ज्या पद्धतीनं कोण आहे तो? ये समोर इकडं. तुझ्या देखत फाशी घेतली का त्यानं? हा, बघा ह्या पद्धतीनं हा विद्यार्थी सुद्धा म्हणतो की माझ्या देखत फाशी घेतलेली नाही. त्या आईचं म्हणणं आहे की त्याच्या पोटावर पाठीवर ब्लेडचे वार होते. त्याला इथं मानेला आवळलं होतं, गळ्याला आवळलं होतं. ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी ही बघू शकताय की ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा संस्था चालकांना किंवा त्या शिक्षकांनी ह्या ठिकाणी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की ह्या ठिकाणी रात्री 11 वाजल्यापासून पोलीस बांधव ह्या ठिकाणी पहारा देण्यासाठी आलेले आहेत की जेणेकरून आज उपयोग नाही त्यांचा, पहारा देणे सुद्धा उपयोग नाही. जर एखाद्याचा प्राण जात असेल, ज्या प्राण जाऊन सुद्धा त्या विद्यार्थ्यांना त्या म्हणजे अत्यंत क्रूरतेची घटना ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की ज्या पद्धतीनं या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगून ठेवलेलं आहे की त्या मुलानं फाशी घेतली म्हणून. मी आता थोडा तपास केला, मुलावर थोडा दबाव टाकला तर मुलगा म्हणला आम्हाला माहित नाही. मग त्या मुलानं इथून खिडकीतून म्हणाल ते विचारा ह्याला पोरं होते एवढे, इथून म्हणाले सरनं मारले म्हणून कराल ते खिडकीतून आम्हाला वळालते तेवढे लेकर 10-11 वाजता म्हणलं कुणीतरी आले हिथंच टाकलं होतं हो का त्याने हिथं. मग कुणीतरी म्हणलं त्यांना तिकडे आलेत म्हणून की लगेच मध्ये टाकून कोंडी लावली. हिथं गाडीत घालायचं होतं त्यांना. आम्हाला दिसताच की गाडी लगेच रिवर्स नेली त्यानं. हिथं गाडी होती थांबलेली, दोन्ही बी दारं खुले होते. खरोखरच खुली होती. चाक सुद्धा बघितल्या सर, तुम्ही बघितलेत का नाही? होते काय चाक? तुम्ही नव्हतं हे सगळे होते. मी पोलिसांना सगळ्यांना दाखवलं. इथं चाका बिचा सगळे वन होते गाडीचे. आता हे नाही म्हणू द्या, नाही बोलू द्या, हो नाही म्हणू द्या, पण इथं 100% होते. हे नका आता ह्याशीच म्हणा घरी खाणार. बरं असेच म्हणतात आता लोक. ताई ऐका ताई, तुम्हाला न्याय मिळेल. पोलीस प्रशासन हे तुमच्या पाठीशी आहे. रात्रपासून ह्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे इथं कसे इथं आमच्याकडे कुणी नाही. आम्ही आमचा जीव माझ्या बाळाचा घेतलाय तर हे पोलीस काहीच करीनात. शेवटी त्याची साथ द्यायलेत. ते काय म्हणायला नेमकं काय म्हणायला साथ द्यायला लागलेत? म्हणजे काय साथ द्यायला काय द्यायचं म्हणजे आम्ही रात्रपासून ह्यायचं आणायचं काम आहे, बोलवायचं काम आहे. इथल्या मालकायला कोण आहेत? कुणाला बोलवावं? तुमचं म्हणणं कुणाला बोलवायचं आहे? ही शाळा कुणाची आहे? ही कवीकरांची शाळा आहे. म्हणजे संस्था चालकाला बोलवत नाहीत पोलीस, ही म्हणणं आहे? हो, कुणीच. आम्ही रात्रपासून आल्या तर नरडे कोरडे पडे. माझं बाळ तिथं खाली फरशीवर फेकून दिलं. खरोखरच संस्था चालकाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे. जर त्याचा मुलगा उभा ह्याच्यावर येऊन टाइम पण म्हणून असं असतं तर असेच बसले असते का शांत? ही माझं बाळ इथं धरणीला टाकलं ह्यानं मारून फिरून सऱ्या